बघा महत्वाचे 15 प्रश्न पेडागॉजीचे पेपर 1 साठी. तर बघा पहिला प्रश्न आहे पहा. आवाज येतो व्यवस्थित एकदा मला सांगा. बघा पहिला प्रश्न, सुषमा चाहती है कि उसके छात्रों को पेड़ों के संरक्षण के लिए संवेदनशील बनाया जाए. सुषमा शिक्षिका आहे, तिला वाटतं की मुलांना काय करायचं, झाडांच्या प्रती पेड़ों का संरक्षण, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी वृक्षांचं संरक्षण याच्या प्रती संवेदनशील या ठिकाणी बनवायचे, सेन्सिटिव्ह बनवायचे. तर निम्नलिखित में से कौन सी ऐसा करने की सबसे उपयुक्त रणनीती आहे. खालीलपैकी नेमकं काय या ठिकाणी करण्याची सगळ्यात उपयुक्त स्ट्रॅटेजी असेल, सगळ्यात उपयुक्त स्ट्रॅटेजी असेल. Following the most suitable strategy to do so: conducting a debate in classroom, group discussion, foster making, helping children to adapt and nurture the plant. काय करावं लागेल, मुलांच्या मनामध्ये काय करायचे, म्हणजे झाडांची काय झाली पाहिजे, रक्ष झाले पाहिजे किंवा थोडक्यात झाडांना त्यांनी वाचवलं पाहिजे. यासाठी आपण वर्गामध्ये डिबेट वादविवाद स्पर्धा करून चालेल का, समूह चर्चा करायची का, पोस्टर बनवायचा, की मुलांनी बच्चों को एक पौधे को अपनाने, म्हणजे मुलांनी एखादं झाड आहे, एखादं रोप आहे त्या ठिकाणी स्वीकारायचं, लावायचं आणि त्याला वाढवण्यासाठी आपण त्याला मदत करायची. आता ज्यावेळेस ते मूल वाढवेल, नाही का, झाड लावेल आणि ते वाढवेल, त्यावेळेस ते मला वाटतं हे आपलं झाड आहे आणि त्या झाडाची ती निगा राखेल, पाणी टाकेल रोज, बरोबर ना, ते व्यवस्थित बघल. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हा आपल्याला सगळ्यात योग्य आहे, की मुलांची जर झाडांच्या प्रती एक संरक्षण किंवा झाडांचं संरक्षण करायचं, याच्या प्रती संवेदनशीलता वाढवायची असेल तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी सगळ्यात सुटेबल आहे. पहा प्रश्न क्रमांक 2. अभय ने अपने छात्रों से उन बीमारियों पर समूह में एक सर्वेक्षण करने के लिए कहा जिनसे उनके पड़ोस के लोग पीड़ित थे. अभय ने अपने छात्रों से उन बीमारियों पर समूह में एक सर्वेक्षण करने के लिए कहा. सर्वेक्षण करायला सांगितलं एका आजारावरती, ठीक आहे, कहा जिनसे उनके पड़ोस के लोग पीडित थे. काय की ज्याच्यामुळे, ज्या आजारामुळे त्याच्या शेजारचे लोक काय होते, आजारी होते किंवा बीमार होते. तर पाठ्यपुस्तक में सर्वेक्षण का उल्लेख नहीं किया गया है. म्हणजे पाठ्यपुस्तकात त्या सर्वेक्षण कसं करायचं किंवा सर्वेक्षण करायचं किंवा नाही याचा काहीच उल्लेख नाही. ई शिक्षण अधिगम की रणनीती के लिए कौन सा विकल्प प्रासंगिक नहीं है. मग आता या ठिकाणी अशा प्रकारचे सर्वेक्षण करायचे की ज्याचा पाठ्यपुस्तकात कोणत्या प्रकारचा उल्लेख नाही, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी खाली जे विकल्प दिले त्यापैकी कोणता प्रासंगिक नाही असं म्हटलंय, बरोबर ना. प्रासंगिक म्हणजे रिलेटेबल, आणि या ठिकाणी इरिलेटेबल कोणता आहे नेमका, यापैकी अप्रासंगिक कोणता आहे तो विचारलाय, ठीक आहे. प्रासंगिक नाही है हे विचारलंय. बघा, इसने समुदाय के साथ बातचीत करने का अवसर प्रदान किया. इससे बच्चों को वास्तविक जीवन के साथ सीखने में मदद मिली. इसने बच्चों को डेटा हैंडलिंग समझने और एक साथ काम करने में सक्षम बनाया. इससे समुदाय को उन बीमारियों को समझने में मदद मिली जिनसे वे पीडित थे. आता काय प्रासंगिक कोणतं नाही. इसने समुदाय के साथ बातचीत, हा मुलांना या ठिकाणी संधी मिळाली इंटरॅक्शन करण्याची, बरोबर आहे. इससे बच्चों को वास्तविक जीवन के साथ सीखने में मदद मिली, हे सुद्धा करेक्ट आहे. इसने बच्चों को डेटा हैंडलिंग समझने और एक साथ काम करने को सक्षम बनाया. एक साथ म्हणजे एकत्र सहकार्यात्मक काम करण्याच्या ठिकाणी मुलांना जी संधी आहे ती पण मिळाली. इससे समुदाय को उन बीमारियों को समझने में मदद मिली जिनसे वे पीडित थे. आता मुलांनी हे शोधून काढलं का की कोणता आजार वगैरे आहे, तर नाही. म्हणून या ठिकाणी याच्याशी पण संबंधित नाही. म्हणजे जे सर्वेक्षण आहे, सर्वेक्षण करण्यामध्ये पहिले 1, 2, 3 हे ऑप्शन या ठिकाणी उपयुक्त आहेत किंवा यांच्याशी हे संबंधित सर्वेक्षणाशी संबंधित येतील, परंतु चौथा ऑप्शन पण याच्याशी संबंधित येणार नाही. लक्षात आलं का. कारण काय विचारलं बघा, अभय ने अपने छात्रों से उन बीमारियों पर समूह में एक सर्वेक्षण करने के लिए कहा जिनसे उनके पड़ोस के लोग पीडित थे. म्हणजे आता थोडक्यात आपण काय म्हणू की आजाराविषयी माहिती, लक्षात आलं, आजाराविषयी ऑलरेडी माहिती आहे आणि त्या आजाराविषयी फक्त या ठिकाणी माहिती काय करायची, मिळवायची. म्हणजे जे लोक ज्या आजारामुळे काय लोक आजारी आहेत, बरोबर ना, म्हणजे ते मुलांना माहिती, त्या लोकांना सुद्धा माहिती की कोणता आजार आहे, त्यामुळं या ठिकाणी त्याचे सर्वेक्षण करायला इथं कुठलाही चान्स नाही किंवा त्याच्याशी संबंधित नाही. ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 या ठिकाणी करेक्ट येईल. आपलं उत्तर 4 येणार आहे. पहा ऑप्शन क्रमांक 4. पुढे बघा प्रश्न क्रमांक, आपातकालीन परिस्थितियों के बारे में बात करने के लिए प्रिया ने बच्चों के अनुभव पूछे. जब उन्हें कभी आपात स्थिति का सामना करना पड़ा, बच्चों ने आग, बिजली के झटके और सड़क दुर्घटनाओं के साथ
आपने अनुभव सुनाए। उन्होंने प्रश्न पूछे, उनकी मौजूदा समझ का आकलन किया और समाचार पत्रों से सड़क सुरक्षा विज्ञापन जैसे संसाधनों का उपयोग करके सुरक्षा पहलुओं पर चर्चा की और क्रमशः आग और बिजली के झटके पर सुरक्षा दिशा निर्देश पर चर्चा के लिए एलपीजी और इलेक्ट्रिक बिल का इस्तेमाल किया। प्रिया द्वारा अपनाया गया सबसे उपयुक्त दृष्टिकोन कौन सा है? प्रश्न वाचायलाच बघा वेळ जातोय, परंतु लक्षात ठेवा तुम्हाला हेच डेव्हलप करायचे। लक्षात घ्या, तुम्हाला हेच डेव्हलप करायचे, वाचन स्पीड मध्ये वाचन आणि सगळ्यात महत्वाचं आकलनयुक्त, बरोबर आकलनयुक्त वाचन पाहिजे। नाही तुम्हाला हा जर प्रश्न वाचायला किमान मी म्हणतो 1 मिनिट जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर घालवला तर लक्षात ठेवा असे बरेच प्रश्न असतात, त्याच्यामुळे आपले बरेच मिनिटं वायाला जाते। ठीक आहे, बघा काय म्हटलंय, आपत्कालीन परिस्थिती, बरोबर ना, आपत्कालीन परिस्थिती आहे, अशा प्रकारची परिस्थिती असेल तर त्याच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करायला सांगितलंय। ठीक आहे, प्रिया आप शिक्षिका आहे, आप त्यांचे अनुभव या ठिकाणी विचारले। जब उन्हें कभी आपातस्थिती का सामना करना पडा, ज्यावेळेस समजा ती आपत्कालीन परिस्थिती अशी एखादी घडली असेल आणि त्याचा त्यांनी जे काही सामना केलेला आहे का किंवा या ठिकाणी त्याला प्रसंगाला तोंड दिलंय का, अशा प्रकारची अनुभव विचारले, बरोबर। बच्चे ने आग बिजली के झटके और सड़क दुर्घटनाओं के साथ अपने अनुभव सुनाए, म्हणजे मुलांनी काय केलं, म्हणजे या ठिकाणी बिजलीचे झटके म्हणजे आपण काय म्हणू, जी लाईटीचा झटका बसला असेल, शॉक बसला असेल त्याबद्दल, या ठिकाणी सड़क दुर्घटना एखादा अपघात झाला असेल त्याबद्दल त्यांचे अनुभव सांगितले। उन्होंने प्रश्न पूछे, ठीक आहे, त्यांनी काय प्रश्न विचारले, उनकी मौजूदा समझ का आकलन किया, म्हणजे शिक्षिकेने प्रश्न विचारले, त्यांना त्या संदर्भात जे काय आकलन होतं, जे काय समजलं तर ते त्याचं आकलन केलं, मूल्यमापन केलं। समाचार पत्रों से सड़क सुरक्षा विज्ञापन जैसे संसाधनों का उपयोग करके सुरक्षा पहलुओं पर चर्चा की और क्रमशः आग बिजली के झटके पर सुरक्षा दिशा निर्देश दिले, म्हणजे समाचार पत्रामध्ये जे काय समजा सुरक्षा संदर्भात काही म्हणजे माहिती आलेली असेल ती सांगितली, नंतर त्याच्याबद्दल दिशानिर्देशक दिले, आग आणि या ठिकाणी बिजली याच्यापासून कशा प्रकारे वाचायचं, बरोबर। मग आता या ठिकाणी एलपीजी आणि इलेक्ट्रॉनिक बिल याचा त्यांनी वापर केला। ठीक आहे, याचा त्यांनी वापर केला त्या सुरक्षासाठीचे निर्देश देण्यासाठी, कारण आपल्याला माहिती बघा तुमचं एलपीजी असेल, गॅस असेल किंवा या ठिकाणी इलेक्ट्रिक बिल असेल तर त्याच्यावरती सुरक्षा संदर्भातले काही थोडेफार नियम पण सांगितलेले असतात। प्रिया द्वारा अपनाया गया सबसे उपयुक्त दृष्टिकोन किंवा अप्रोच कोणता आहे असा प्रश्न विचारला। आता बघा संज्ञानात्मक दृष्टिकोन आहे, अनुभवात्मक अधिगम दृष्टिकोन आहे, अन्वेषण दृष्टिकोन की मानवतावादी दृष्टिकोन, यापैकी हा दृष्टिकोन कोणता आहे पहा। म्हणजे लक्षात घ्या की मुलांकडूनच ती माहिती काढून घेतलेली आहे, मुलांकडून बऱ्यापैकी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मुलांनाच प्रश्न विचारले, मुलांना प्रश्न विचारून त्याबद्दलची माहिती या ठिकाणी शिक्षिकेने माहिती गोळा केली, त्याचं मूल्यांकन सुद्धा केलं आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी त्याबद्दलच्या ज्या सुरक्षा वगैरे आहे त्याबद्दलची माहिती पण दिली। कॉग्निटिव्ह अप्रोच आहे, एक्सपिरियन्शियल लर्निंग अप्रोच आहे, इन्क्वायरी अप्रोच आहे की ह्युमनिस्टिक अप्रोच आहे। आता लक्षात ठेवा या प्रश्नामध्ये तुमचे अनुभव तर या ठिकाणी विचारलेले आहेत, परंतु मुलांना ते शोधायला लावले, बरोबर का। सगळ्यात महत्वाचं बघा की तुम्ही एलपीजीचं जे समजा काय किट असेल किंवा इलेक्ट्रिक बिल आहे, जे बिल आहे तर त्याच्यामध्ये थोडक्यात काय सांगितलं की त्याबद्दल जे काय दिशानिर्देश आहे त्याच्यावरती चर्चा केली, म्हणजे त्याचा या ठिकाणी काय केलं, उपयोग केला आणि त्याच्यामध्ये समजा मुलांना ते विचारू पण शकणार आहे किंवा आपण विचारू शकतो की बाबा इथं नेमके कोणकोणते सुरक्षेविषयीचे उपाय सांगितलेले आहेत, बरोबर ना। म्हणून लक्षात ठेवा याच्यामध्ये तुमचा इन्क्वायरी अप्रोच वापरलेला पहा, इन्क्वायरी अप्रोच म्हणजे पहा अन्वेषण दृष्टिकोन। आता याच्यामध्ये बघा कॉग्निटिव्ह अप्रोच आहे का, याच्यामध्ये नाही। एक्सपिरियन्शियल लर्निंग अप्रोच म्हणजे अनुभवात्मक दृष्टिकोन आहे का, याच्यामध्ये बघा अनुभव तर सांगितलेत, अनुभव तर विचारलेत, बरोबर आहेत, परंतु त्याच्या पुढे गेल्यानंतर मुलांना काय विचारलं की बच्चों ने आग बिजली झटके और सड़क दुर्घटनाओं के साथ त्यांचे अनुभव सांगितले, प्रश्न विचारले, नंतर अनुभव सांगितले, बरोबर आहे। नंतर ज्यावेळेस आपण प्रश्न मुलांना विचारणार त्यावेळेस मुलांकडे जी काय माहिती आहे ती काढून घेतली जाते, बरोबर ना, म्हणजे मुलांकडे जे काय आहे ते काढून घेतली जाते। नंतर समाचार पत्र सड़क सुरक्षा विज्ञापन जैसे संसाधनों का उपयोग करके सुरक्षा पहलुओं पर चर्चा की, म्हणजे चर्चा केली, म्हणजे मग समाचार पत्र असतील त्याच्यामध्ये सुद्धा जे काही थोडक्यात उपाय सांगितलेले आहेत, थोडक्यात आपण ते जेव्हा म्हणतो रिसर्च म्हणतो ना की समजा तुमची आग असेल किंवा समजा तुमची लाईट असेल त्यापासून वाचण्याचे उपाय काय, त्याच्या मुलं रिसर्च थोडक्यात त्या वर्तमानपत्रामध्ये काय सुरक्षेचे उपाय आहेत, त्या तुमचं बिल आहे त्याच्यावरती काय सुरक्षेचे उपाय आहेत तर ते मुलांनी पण शोधूनच काढलेले आहेत आणि त्यालाच अन्वेषण असं बोललं जातं। त्याला काय बोललं जातं पहा, अन्वेषण बोललं जातं, त्याला इन्क्वायरी बोलली जाते। मुलांकडून त्या प्रश्नांची उत्तरे काढली गेलेली आहेत, मुलांना विचारलं गेलंय, म्हणजेच लक्षात ठेवा हे अन्वेषण किंवा इन्क्वायरी अप्रोच इथं वापरलेला आहे। अनुभव आहे परंतु ते मुलांनी स्वतः अनुभव घेतलेले नाहीत, दुसऱ्या म्हणजे अनुभव बघितलेत त्यांनी घेतलेत परंतु त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी त्याबद्दलची माहिती त्यांच्याकडून काढून घेतलेली आहे। लक्षात आलं।
त्याच्यामुळे हा काय येणार पहा तुमचा अन्वेषण दृष्टिकोन येईल, ह्युमनिस्टिक अप्रोच नाही. तर आता इथं बघा एक्सपिरियन्शियल लर्निंग काय आहे, इथपर्यंतचा प्रश्न समजा असता की समजा या ठिकाणी इथपर्यंतच किंवा तुमचे जे काही अनुभव आहेत ते कथन करा, किंवा समजा ही घटना घडून गेलेली आधीच, किंवा समजा तुमच्या समोर एखादा आपण काय म्हणू एखादा प्रयोग आहे आणि प्रयोगाच्या माध्यमातून मुलांना काही प्रश्न वगैरे विचारले असते किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय होतं हे त्यांना शोधायला लावलं असतं, तर मग या ठिकाणी आपण म्हणलो असतो की तो अनुभवात्मक अप्रोच आहे. ठीक आहे, की अप्रोच तुम्ही अनुभव घेऊन त्या ठिकाणी ते शिकलेले आहेत. ठीक आहे, तर हा अन्वेषण दृष्टिकोन येईल. चला प्रश्न पुढचा बघा, समजला का सांगा. का बरं आज खूप कमी लोकसंख्या दिसते. टीईटीचा अभ्यासामध्ये गुंतले सगळे बरं का. आता टीईटीचा अभ्यास करा. ठीक आहे, सीटेटचं काय आपलं सगळं क्लिअर होणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका सीटेटचं, कारण आपलं ऑलरेडी झालंय, फक्त तुम्ही आता रिव्हिजन करण्यावरती आहे. परंतु टीईटी परीक्षा आली आपली जवळ, 8-9 दिवसावरती परीक्षा आली, त्यामुळं त्याची पण तयारी जोरात करा, रिव्हिजन जोरात करा. जे काही पाठीमागचं सगळं आहे ते व्यवस्थित बघा, जे आहे तेच करा. PYQ बघा. आता नवीन काही बघण्याच्या पण नादी लागू नका, जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं गेलं तेवढंच बघा. ठीक आहे. समुदाय एक महत्वपूर्ण शिक्षण और अधिगम संसाधन आहे. जो समुदाय म्हणजे कम्युनिटी काय पा, कम्युनिटी हा स्वतः एक शिक्षण आणि अधिगम संसाधन आहे पा. कम्युनिटी बरोबर ना, समाज हाच एक तुम्हाला अध्ययनासाठीचा महत्वपूर्ण काय पा संसाधन आहे. मग यह सस्ता और सुलभ है, सस्ता आणि तो सुलभ आहे म्हणून. बुजुर्ग लोक बुद्धिमान है और उनके पास समय है, बुजुर्ग लोक बुद्धिमान असतात त्यांच्या जवळपास वेळ असतो, म्हणून यह वास्तविक परिस्थितीमध्ये शिकणे का अवसर प्रदान करता है. म्हणजे जे समुदाय आहे तो वास्तविक परिस्थितीमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून देतो. कोई भी समुदाय में उपलब्ध समस्त ज्ञान को बिना आलोचना के स्वीकार कर सकता है. कोणता भी जो काही समुदाय असेल, कम्युनिटी असेल, ते कुठल्या प्रकारचं क्रिटिकल थिंकिंग न करता एखादं नॉलेज या ठिकाणी ऍक्सेप्ट करतं. सांगा कोणतं येईल करेक्ट. तर करेक्ट आहे की ही वास्तविक परिस्थितीमध्ये, समुदायामध्ये काय आहे की वास्तविक परिस्थितीमध्ये मुलांना जे काय पण नॉलेज पाहिजे आहे ते इंटरॅक्शन करून शिकण्याची जी संधी आहे तर ती या ठिकाणी अवसर उपलब्ध करून देते. लक्षात ठेवायचं, तुमच्या ऑप्शन मध्ये अवसर ज्या ठिकाणी असेल आणि ज्या ऑप्शन मधून तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी इन्क्लूड होतील असं वाटतंय, कारण तुम्ही याच्यामध्ये सगळं वास्तविक म्हणलं की तुम्ही इन्क्लूड करू शकता. तुमचा परिसर अभ्यास असेल, तुमचा कोणताही विषय असू द्या, मराठी असेल, हिंदी असेल, काही असेल, वास्तविक वास्तविक जीवनाशी संबंधित म्हटलं की तुमचा तो ऑप्शन सगळ्यात जास्त करेक्ट असतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3. बाकीचे सस्ता आणि सुलभ आहे नाही, बुद्धिमान लोक आहे आणि त्यांच्या जवळ वेळ असतो म्हणून नाही, की आलोचना या ठिकाणी आलोचना के साथ ते स्वीकार केलं जातं का, तर नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी तुमचं करेक्ट उत्तर येणार. चला प्रश्न पुढचा बघा. ईबीएस म्हणजे ईव्हीएस आहे बरं का, ईबीएस म्हणजे ईव्हीएस आहे पहा, स्पेलिंग मिस्टेक असते, तर ईव्हीएस लक्षात ठेवा. ईवीएस शिक्षण अधिगम में कक्षा में प्राप्त अधिगम को विद्यालय के बाहर के जीवन से जोड़ने और इसे समृद्ध करने का तात्पर्य है. तर बघा, वर्गातलं जे काय तुमचं अधिगम असेल आणि ते काय करायचे, बाहेरच्या जीवनाशी जोडायचं आहे आणि त्याला समृद्ध करायचे. त्याचं तात्पर्य काय असतं, त्याचा अर्थ काय असतो. In EVS teaching learning, linking classroom learning to life outside school and enriching it implies. पाठ्यपुस्तकों से बाहर जाना, वैश्विक पर्यावरणीय मुद्दों और चिंताओं को पाठ्यपुस्तकों से लिंक करना, पूर्ण विद्यालय दृष्टिकोन पाठ्यचर्या से बाहर जाना, पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जायचं, गोइंग बियॉन्ड क्युरिक्युलम. बघा हे प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. बघा सांगा, पाठ्यपुस्तकों से बाहर जाना, वैश्विक पर्यावरणीय मुद्दों और चिंताओं को पाठ्यपुस्तकों से लिंक करना, पूर्ण विद्यालय दृष्टिकोन पाठ्यचर्या से बाहर जाना. बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. आपल्याला काय म्हटलंय की ईव्हीएस से शिक्षण अधिगम में कक्षा में, ईव्हीएस के शिक्षण अधिगम म्हणजे पर्यावरणीय परिसर अभ्यासामध्ये जो वर्ग आहे त्याच्या शिक्षणाला या ठिकाणी बाहेरच्या जीवनाशी काय केलं जातं, कनेक्ट केलं जातं आणि त्याला समृद्ध केलं जातं. याचं तात्पर्य काय आहे. तुम्ही उत्तर काय दिलंय माहिती का, की वैश्विक पर्यावरणीय मुद्दों और चिंताओं को पाठ्यपुस्तकों से लिंक करना.
वैश्विक मुद्दे, जागतिक लेवलचे मुद्दे, आपल्याला इतक्या इतक्या हाय लेवलला आपल्याला परिसर अभ्यासात जायचंय का? हा थोडासा एक अप्रोच लक्षात ठेवा. आपल्याला परिसर अभ्यास हे मुलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे, त्याच्याशी लिंक करायचं आहे. आपल्याला एकदम वैश्विक किंवा जे आपण म्हणतो जागतिक स्तरावर जे प्रश्न आहेत त्याच्याशी आपल्याला लगेच लिंक व्हायचं नाही. अगदी तुमचं 6वी ते 8वीला सुद्धा आपल्याला लिंक नाही व्हायचं. अगदी तुमचे वैश्विक मुद्दे आहेत ते तुम्ही पुढे 11वी 12वीला आहे बा, ठीक आहे, 9वी 10वीला आहे जागतिक लेवलचं. 8वी पर्यंत तुमच्या ज्या दैनंदिन जीवन आहे तुमचं, समजा थोडक्यात आपण म्हणून आसपास तुमचा जो काय परिसर असतो तिथपर्यंत तुम्हाला लिंक व्हायचं असतं, बरोबर ना? हा, आपण जागतिक थोडेसे देशाच्या पातळीवरती जाऊ शकतो, परंतु एवढ्या बाहेर जायचं नाही. फक्त याचा अर्थ आहे गोईंग बियॉन्ड द टेक्स्ट बुक, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जायचं. पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जायचं याचा अर्थ काय पहा, या ठिकाणी फक्त पाठ्यपुस्तकापुरतच मर्यादित नाही राहायचं, तर आपण पाठ्यपुस्तकाच्या बाहेर म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनाशी, तुमच्या आजूबाजूला जे काय परिसर असेल तर त्याच्याशी तुम्हाला निगडीत व्हायचे, तुमच्या समाजामध्ये तुम्हाला निगडीत व्हायचं, लिंकिंग व्हायचंय. आणि हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि हे कुठं सांगितलंय तर हे लक्षात ठेवायचं, एनसीएफ 2005 मध्ये सांगितलंय ना, बरोबर ना? एनसीएफ 2005 चे जे काय महत्वाचे तुमचे 4 मुद्दे आहेत ते तुम्ही कायम लक्षात ठेवायचं. पहिला जो मुद्दा आहे म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे तर ते शिक्षक केंद्रित नको तर विद्यार्थी केंद्रित असायला पाहिजे, म्हणजे चाइल्ड सेंटर असायला पाहिजे. ते पाठ्यपुस्तक केंद्रित नको तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेर गेलेलं असायला पाहिजे. मग हा तुमचा मुद्दा आला, पाठ्यपुस्तकच्या बाहेर ज्यांना लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही ते आकलनातून शिकवलं पाहिजे. मुलांनी पाठांतर पद्धती सोडली पाहिजे, बरोबर की नाही? आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याशी ते निगडीत असलं पाहिजे. आणि परीक्षा पद्धत ही तुमची लवचिक असायला पाहिजे, ती ताठर नको, बरोबर? हे काही 4 ते 5 मुद्दे आहेत, त्याच्यावरती तुम्ही स्टिकअप राहायचं, लक्षात ठेवा. त्याच्या बाहेर तुमचा कुठलाच विचार नाही आला पाहिजे, कायम लक्षात ठेवा. पेडागॉजी मध्ये या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तुम्ही जर त्याच्या बाहेर वेगळा तुमचा काहीतरी विचार करायला गेला की नाही तर तुमचे प्रश्न चुकतात. पेडागॉजी का चुकते? का आपल्याला सोपं पण वाटतं ना, अवघड पण का? काय प्रश्नाचे मार्क तुम्हाला येत नाही? तर त्याचं कारण ते की आपण ते विचार वेगळा करतो, आउट ऑफ बॉक्स करायचा विचार, ठीक आहे, परंतु जो काय साचा दिलाय त्या साच्याच्या बाहेर नाही जाता येत आपल्याला. लक्षात आलं? तर मग पाठ्यपुस्तक हे वैश्विक येणार नाही, पूर्ण विद्यालय दृष्टिकोन नाही, पाठ्यचर्याशी बाहेर जाणार नाही, ठीक आहे. बघा, पाठ्यचर्या असे म्हणले, पाठ्यचर्या म्हणजे अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाच्या बाहेर नाही जायचं. तुम्ही अभ्यासक्रमामध्येच राहा, त्याच्याशी जे काय रिलेट आहे ते तुम्ही ते शिकवा, त्याच्या बाहेर वेगळं नाही शिकवायचं, हे लक्षात ठेवा. चला प्रश्न पुढचा. समजलं इथपर्यंत? बघा, कन्सेप्ट अगदी छोट्या कन्सेप्ट आहेत परंतु खूप महत्वाच्या, त्या लक्षात ठेवा. कक्षा 3 के छात्रों को रमा ने सिखाया कि पिता, माँ और उनके बच्चे एकल परिवार का गठन करते हैं. बघा, इंग्रजीमध्ये थोडासा प्रश्न वाटला तर लक्षात येईल तुमच्या. बघा, 2 क्लास 3rd स्टुडंट्स, रामा taught that a father, mother and dear children constitute nuclear family. म्हणजे समजा रामा म्हणजे काय शिक्षक आहे, ते शिकवतो की या ठिकाणी फादर, त्यानंतर मदर आई आणि जी मुलं आहेत तर त्यांनी एक फॅमिली तयार होते. अँड इफ ग्रँड पेरेंट्स अँड अदर रिलेटिव्ह स्टे अलॉंग देन इट इज अन एक्सटेंडेड फॅमिली. म्हणजे समजा या ठिकाणी हा एकल परिवार झाला, आई वडील आणि मुलं. यदि दादा दादी या अन्य रिश्तेदार साथ रहते तो यह एक विस्तारित परिवार है. आणि जर समजा मग आपले आजी आजोबा एकत्रित राहत असतील तर हा एक विस्तृत परिवार झाला, बरोबर? आप इस बारे में क्या सोचते? सांगा, तुमचं काय मत आहे याबद्दल? परिवार की परिभाषा गलत है. परिवाराची या ठिकाणी जी कुटुंबाची जी काही व्याख्या आहे ती चुकीची. रमा अपने छात्रों के प्रति असंवेदनशील आहे का? असंवेदनशील आहे का? लक्षात ठेवा, नाही, हे गलत आहे का? व्याख्या नाही. शिक्षण अधिगम दृष्टिकोन समावेशी नाही. परिवार के अवधारणा को इसी तरह सिखाया जाना चाहिए. सांगा, कोणतं उत्तर तुमचं? बघा, व्यवस्थित बघा. बघा, कक्षा 3 के छात्रों को रमा ने सिखाया कि पिता, माँ और उनके बच्चे एकल परिवार गठन करते. यदि दादा दादी यो अन्य रिश्तेदार साथ रहते हैं तो एक विस्तृत परिवार होता है. इस बारे में क्या सोचते हैं? शिक्षण अधिगम दृष्टिकोन समावेशी नहीं है. द टीचिंग लर्निंग अप्रोच इज नॉट इन्क्लुसिव्ह. द कन्सेप्ट ऑफ फॅमिली हॅज टू बी टॉट लाईक दिस. अशाच प्रकारे आपण शिकवलं पाहिजे का? अशाच प्रकारे शिकवलं पाहिजे का? सांगा बरं. बघा, व्यवस्थित बघा, याच्यामध्ये काय तुम्हाला मिस्टेक वाटत नाही का? याच्यामध्ये आपल्याला काय मिस्टेक वाटत नाही का?
बघा थोडस विचार करा, याच्यामध्ये काही मिस्टेक तुम्हाला वाटते का? म्हणजे आजी आजोबा जर आपण ते आपले तर आहेतच ना, त्यांना वेगळे काढलं तर मग आपला एकल परिवार होईल आणि त्यांना एकत्र घेतलं एक्सटेंड परिवार होईल. बघा बरं थोडंसं वेगळं वाटतंय की नाही? थोडंसं वाचायला पण वेगळं वाटतंय, विचार करायला पण वेगळं वाटतंय की नाही? ठीक आहे बघा. तर लक्षात ठेवा, तर हा दृष्टिकोन समावेशी नाही पहा. ठीक आहे, समावेशी नाही, इन्क्लुझिव्ह नाही. म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी पहा म्हणजे येत नाहीत. आपल्याला जो काय परिवाराची व्याख्या जी सांगायची ना, त्याच्यामध्ये हे सगळंच येत नाही किंवा याच्यामध्ये ही जी व्याख्या आहे ती व्यवस्थित शिकवली जात नाही. बरोबर की नाही? कारण बघा की एकत्र आपण काय म्हणतो की ठीक आहे की तुमचं मोठं कुटुंब आहे, बरोबर ना? मग एकल कुटुंब काय येणार की या ठिकाणी काय म्हणायचे याच्यामध्ये, कक्षा छात्रों को रमाने शिकाया की पिता माँ और उनके बच्चे एकल परिवार का गठन करते हैं. एकलच परिवार म्हणजे लहान कुटुंब. ठीक आहे, इथं काय म्हटलं, एकल म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली म्हटलंय. हा, मग समजा मग तुमचे दादा दादी असतील आणि इतर लोक जे काय असतील ते राहिले तर मग काय, ते मोठं कुटुंब झालं ना, बरोबर ना, विस्तारित झालं, बरोबर आहे. पण हे एकल कुटुंब काय? ठीक आहे, एकल कुटुंब काय, एकटं कुटुंब. ठीक आहे, हे थोडंसं या ठिकाणी इथं चुकलेलं आहे. त्यामुळं इथं 3 येईल, तर अशा प्रकारे हे समजवलं जातंय, तर हे थोडंसं चुकीचं आहे. बरोबर की नाही? तो ऑप्शन क्रमांक 3. चला पुढे बघू. निम्नलिखित में से कौन सी ईवीएस कक्षा में गतिविधि और गतिविधि है? विच ऑफ द फॉलोइंग इज आर एक्टिविटी इन ईवीएस क्लासरूम? चित्र पढ़ना, फील्ड भ्रमण, श्यामपट्ट का उपयोग, उपयुक्त सभी. बघा तुमच्यापैकी जर केव्हीएस एनव्हीएस ला कोण पात्र असेल तर आज 10 वाजल्यापासून फॉर्म सुरू होत आहे भरायला. आपण फॉर्म भरून टाका. जर सीटीडी टीईटी पास असाल, तुम्हाला 82 जरी मार्क असतील, कॅटेगरी मधून असाल तुम्ही, ठीक आहे, ओबीसी कॅटेगरी, एससी एसटी मधून असाल आणि तुम्ही त्याच्यामधून परीक्षा दिली असाल सीटेट, ठीक आहे, किंवा तुम्ही सीटेट पास नसाल आणि तुम्ही पीजीटी साठी पात्र जर असाल तर तुम्ही ऍप्लिकेशन बिनधास्त करा. ठीक आहे, आणि तुमचा जो अभ्यासक्रम आहे केव्हीएस ला एनव्हीएस ला इतका काय हार्ड नसतो. तुमची फक्त विषयाची तयारी करायची, बाकी तुम्हाला त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता वगैरेचे प्रश्न असणार आहेत. आपले मराठीमध्ये सुजाता मराठी एमए आहे तर त्यांना सुद्धा खूप चान्स आहे एनव्हीएस मध्ये. 13 जागा आहेत तुमच्या. तर बघा त्याच्यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर पण नक्की ऍप्लिकेशन तुम्ही तिथं करून टाका. गायडन्स आपल्याकडून दिलं जाईल. चित्र पढ़ना, फील्ड भ्रमण, श्यामपट्टक का उपयोग, तर सगळ्यात या ठिकाणी उपयुक्त 4ही येणार. पहा लक्षात घ्या, आपण ईव्हीएस शिकवतो त्यावेळेस चित्र या ठिकाणी म्हणजे चित्रांचं वाचन केलं जातं. पढ़ना म्हणजे वाचन करणं, चित्र वाचन करतो आपण. फील्ड भ्रमण या ठिकाणी आपण जे आपली क्षेत्र भ्रमण आहे ते काढतो आणि या ठिकाणी फळ्याचा उपयोग करतो. फळ्याचा तर उपयोग आपण करतोच ना, बरोबर ना, म्हणून सगळे या ठिकाणी चांगल्या ऍक्टिव्हिटी आहेत. चला प्रश्न पुढचा. तुमच्यापैकी कोण पात्र आहे का पीजीटीला टीजीटीला का नाही? बघा सीटेटचा हा उपयोग होतो बघा. त्यामुळं आपलं ते मोटिवेशन लक्षात ठेवा की तुम्हाला केव्हीएस एनव्हीएस ईएमआरएस ह्या परीक्षा द्यायच्या भविष्यात, तर हे मोटिवेशन तुमचं ठेवायचं की सीटेट आपल्याला पास करायचं. त्यासाठी टीईटी पास केली किती तुम्ही घासा, टीईटी तुम्ही घासून पास करायची, मग पण फक्त तुम्ही म्हणजे मर्यादित राहता फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं. हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. बघा टीईटी पास झाला म्हणजे त्याचं काही एवढं हे नाहीये, पण त्याचा जास्त उपयोग आपल्याला होत नाही. तसा सीटेटचा तुम्हाला महाराष्ट्रात पण होणार, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होणार. पर्यावरण अध्ययन पाठ्यक्रम बच्चों की समग्र शिक्षा का कारण बन सकता है. पर्यावरण अध्ययन पाठ्यक्रम बच्चों की समग्र शिक्षा का कारण बन सकता है. समग्र म्हणजे काय, या ठिकाणी हॉलिस्टिक लर्निंग, बरोबर ना, म्हणजे संपूर्ण या ठिकाणी शिक्षण याच्या माध्यमातून दिलं जाते, समग्र शिक्षण दिलं जाते. मग याचं हे कारण काय, पर्यावरण आहे, एकीकृत आहे, समावेशी, विषय वस्तू विषयगत आहे की उपयुक्त सभी. सांगा मग आता त्याचं कारण काय आहे. पहा ईव्हीएस काय असतं, ईव्हीएस इंटिग्रेटेड असतं. लक्षात आलं काय, इंटिग्रेटेड असतं म्हणजे एकीकृत असतं. म्हणजे काय, त्याला तुम्ही असा याचा अर्थ घ्यायचा नाही की अरे एकीकृत म्हणजे निगेटिव्ह शब्द आहे. इंटिग्रेटेड याचा अर्थ ते समाजाशी निगडीत आहे, ते विद्यार्थ्यांच्या वास्तविकतेशी निगडीत असतं. त्याच्यामध्ये तुमचा इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे सगळं तुम्हाला परिसर अभ्यासामध्ये पण शिकवलं जातं. म्हणून हा तुमचा इंटिग्रेटेड आहे, इन्क्लुझिव्ह आहे. तर हा सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये करतो आणि हे थीमॅटिक आहे.
विषयगत म्हणजे काय पहा, थीमॅटिक आहे की नाही, थीमॅटिक आहे, थीम वरती आधारित असतं. ज्या काही 6 थीम आहेत त्याच्यावरती आधारित असणार आहे आणि ते त्या ज्या काही सगळ्या थीम असतात त्या मुलांच्या भावनिकतेशी, मुलांच्या वास्तविकतेशी पण निगडीत असतात आणि त्यामुळे ते मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देतं, मुलांची चांगल्या प्रकारची संस्कारक्षम अशा प्रकारची आपण काय म्हणू जी डेव्हलपमेंट आहे ते करतं. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी हॉलिस्टिक काय करणार आहे पहा, लर्निंग करणार आहे. म्हणून ऑल ऑफ द अबव ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी पहा करेक्ट येईल. डाऊट आहे कोणाला? सगळं येईल पाहिजे. तुमचं एकीकृत पण येणार आहे, समावेश येईल आणि विषयगत थेमॅटिक पण येईल. ईव्हीएच्या बाबतीत लक्षात ठेवायचं एकीकृत, समावेशी, विषयगत. हा विषय कसा आहे? विषयगत आहे, थेमॅटिक आहे, समावेश आहे आणि एकीकृत आहे. ओके, याबद्दल या ठिकाणी कन्फ्युजन ठेवू नका. तुमचं समाजशास्त्र असेल तरीही तो तसाच आहे, इंटिग्रेटेड आहे की नाही, सगळेच विषय त्याच्यामध्ये इंटिग्रेट असतात. समावेश आहे, इन्क्लुझिव्ह असतो, सगळ्यांना सामावून घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं विषयगत. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मुलांचं काय होतं, सर्वांगीण विकास होण्यामध्ये ईव्हीएस काय करतं, महत्वाची भूमिका निभावतं. चला प्रश्न 9. चला, मॅडमचं मराठी हिंदी समजतंय का? मॅडमचं मराठी हिंदी ग्रामर समजतंय का? मग सांगा, कोणी कोणी लेक्चर काल केले असतील, पाठिंबा केले असतील तर सांगा की हिंदीचं ग्रामर असेल तर तुमचं मराठीचं ग्रामर आहे तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतंय आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल असं मला तुमचा फीडबॅक द्या. ईव्हीएस पाठ्यपुस्तक में सपेरो पर एक अध्याय है, बरोबर. आपण बघितलंय बघा, सपेरोवरती बघितलंय, सापांवरती किंवा जे साप धरणारे असतात, बरोबर ना, त्याच्यावरती एक धडा आहे. इसका उद्देश्य बच्चों को जागरूक करना और संवेदनशील बनाना है. त्याचा उद्देश काय आहे? धडा शिकवण्याचा उद्देश काय पहा, मुलांना जागरूक बनवणं आणि संवेदनशील या ठिकाणी बनवणं. तर मग की यह एक अवैध कार्य आहे, म्हणजे हे एक इलिगल ऍक्ट आहे. म्हणजे याच्या ऐवजी संवेदनशील बनवणं, म्हणजे त्याच्यामध्ये मुलांना सांगायचं की हे एक अवैध आहे, साप वगैरे धरणं हे अवैध आहे. सपर्यंत के लिए क्योंकि बच्चे इन दिनों अक्सर उन्हें नहीं देखते. ठीक आहे, बघा, फॉर स्नेक चार्मर्स ऍज चिल्ड्रन डो नॉट सी देम ऑपन दिस डेज. म्हणजे या काळामध्ये मुलं सापाला बघू शकत नाही, सपेरों को या ठिकाणी बघत नाहीत की सपेरो सांपों को नुकसान नहीं पहुंचाए और उन्हें अपनी आजीविका से वंचित करने से पहले विकल्पों को प्रदान करने की आवश्यकता आहे. म्हणजे बघा, दॅट स्नेक्स चार्मर्स मे नॉट हार्म स्नेक्स अँड, म्हणजे ते जे सपेरे आहेत ते कुठल्या प्रकारच्या ठिकाणी म्हणजे धोका पोहोचवत नाहीत, बरोबर, नुकसान करत नाहीत. दे नीड टू बी प्रोव्हाइडेड विथ अल्टरनेटिव्ह बिफोर डिप्रिव्हिंग देम ऑफ देअर लाईव्हहुड्स. म्हणजे समजा त्या सपेरोंची काय त्याच्यावरती, त्या सापाची म्हणजे सापावरती त्याचं काय त्यांचं आयुष्य आहे, निर्वाह आहे आणि मग त्याच्यासाठी त्यांना काय करायचं, वेगळी जी काही अल्टरनेटिव्ह पर्यायी व्यवस्था आहे ती त्यांची आपण केली पाहिजे. ठीक आहे, की पशुपालन आजीविका अच्छा स्रोत आहे. जे पशुपालन आहे ते आजीविका अच्छा स्रोत आहे. म्हणजे साप या ठिकाणी पाळणं हा काय पशुपालन म्हणजे चांगला एक आपण जीवन जगू शकतो असा एक स्रोत आहे. सांगा बरं, संवेदनशील बनाना काय सांगायचं याच्या माध्यमातून? बघा, हे प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन लक्षात ठेवा. तुम्हाला याच कन्सेप्टवरती प्रश्न पुढे विचारले जातात पहा. आता बघा, आपल्याला मुलांना दॅट इज अ इलिगल ऍक्ट हे सांगायचंय का नाही. फॉर स्नेक चार्मर्स एज चिल्ड्रन डू नॉट सी देम ओपन दीज डेज, म्हणजे सपेरों के लिए क्योंकि बच्चे इन दिनों अक्सर उन्हें नहीं देखते हैं. म्हणजे या ठिकाणी जे साप वगैरे धरून आणतात ते मुलांना बघायलाच मिळत नाहीत आणि त्यामुळे ते चांगलं आहे त्याच्यासाठी आहे का, तर नाही. संवेदनशील का बनवायचं लक्षात ठेवा, जागरूक आणि संवेदनशील का बनवायचे, तर दॅट स्नेक्स म्हणजे की सपेरो सापों को नुकसान नाही पहुंचाए. म्हणजे या ठिकाणी त्या सापाला ते कुठल्याच प्रकारचं नुकसान म्हणजे करत नाहीत, बरोबर ना. म्हणजे ते साप आणतात, धरून आणतात, त्यांना ते खेळवतात वगैरे, बरोबर, इथपर्यंत ठीक आहे, परंतु ते सापाला कुठल्या प्रकारचं नुकसान करत नाही, हे करेक्ट आहे, बरोबर. और उन्हें अपनी आजीविका से वंचित करने से पहिले, म्हणजे काय की समजा ते जे लोक आहेत, बरोबर ना, त्याला आपण गारुडी लोक म्हणतो, तर त्या लोकांनी तो साप आणतात, धरून आणतात, ते आपल्या समोर दाखवतात वगैरे, ह्या गोष्टी आहेत आणि मग त्यांचा उद्देश असतो किंवा त्यांना काहीतरी लोकांनी पैसे द्यावे किंवा काहीतरी करावं, हा उद्देश असतो लोकांच्या भावनिकतेशी किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्यांच्याशी हे करून. आता मग सगळ्यात महत्वाचं की त्याच्यावरती पण चर्चा होणार आहे की समजा जर मग यांनी साप धरू नये, म्हणजे ह्यांचा हा उद्देशच किंवा ह्यांचं हे कामच आहे, बरोबर ना, ह्यांची ही उदरनिर्वाहाचं एक साधन आहे,
मग आता मुलांना पुढे संवेदनशील असं बनवायचं की जर समजा त्यांनी साप धरू नये असं वाटत असेल तर त्यांचं एक उदरनिर्वाहाचं अल्टरनेटिव्ह जे पर्यायी व्यवस्था आहे ती आपल्याला केली पाहिजे. तर याच्यावरती आपण तिथे चर्चा करणार आहे की नाही हो त्यांनी लगेचच या ठिकाणी काहीतरी गुन्हा केलाय त्यांना लगेच आत टाका, तसं नाही ना. ते परंपरागत आहे, रूढी आहे, ती पहिल्यापासून चालत आले. आणि मग या ठिकाणी जर त्यांना साप धरून खेळू नये असं वाटत असेल तर एक वेगळी व्यवस्था आपण केली पाहिजे. याबद्दल मुलांना संवेदनशील बनवायचे, बरोबर ना. काय करायचं, जागरूक करायचं आणि संवेदनशील ठिकाणी बनवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा की इथं कुठल्या प्रकारचे नुकसान वगैरे करत नाही हे मुलांना आपण सांगू शकतो, बरोबर. म्हणून या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 का करेक्ट येईल कि बघा कि सपेरों सांपों को नुकसान नहीं पहुंचाए और उन्हें अपनी आजीविका से वंचित करने से पहले विकल्पों को प्रदान करने की आवश्यकता आहे. म्हणजे वेगळा काहीतरी त्यांना व्यवसाय आपण दिला पाहिजे याची आवश्यकता आहे. याबद्दल मुलांना आपण संवेदनशील बनवायचे, जागरूक बनवायचे, ना की लगेचच आपण त्यांना असं नाही म्हणणार तुम्ही साप धरता म्हणजे तुम्ही गुन्हा करताय. शेवटी त्यांचं ते उदरनिर्वाहाचं साधन आहे तर त्यांना आपण वेगळं काहीतरी करायला संधी दिली पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे तुम्ही हे करा, बरोबर. तर अशा प्रकारे आपण संवेदनशील बनलं पाहिजे. आता आजकाल आपल्याला माहिती लगेचच या ठिकाणी काही गोष्टी वेगळ्या होतात, लगेच हे झालं ते झालं, बरोबर ना. त्यामुळे हे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आहे. दॅट अॅनिमल किपिंग इज गुड सोर्स ऑफ लाईव्हहुड. तर ऑप्शन क्रमांक 4 येणार नाही, 3 तुमचं उत्तर पा करेक्ट येईल. समजलं का. चला प्रश्न पुढचा बघा. हा आजही तुमचा मराठीचा पण सेशन होईल. मराठी सेशन तुम्हाला मी मेसेज टाकेल आधी किती म्हणजे टायमिंग काय आहे तो, ठीक आहे. संध्याकाळी होईल. विद्यालय में मिड डे मील आणि सगळ्यात महत्वाचं बघा काल आपण मराठीचे काल आणि परवा 2 सेशन अपलोड केले, रेकॉर्डिंग आहेत 51, 52 आणि 53 नंबरचा. तो बघितलाय का सांगा, तो बघून घ्या. बघितला नसेल तर बघून घ्या, रेकॉर्डिंग आहे तो पण बघून घ्या. विद्यालय में मिड डे मील के समय के लिए कौन सा सबसे प्रासंगिक है. आता ज्यावेळेस आपण पोषण आहार देतो त्यावेळेस या ठिकाणी प्रासंगिक काय असेल. शिक्षण अधिगम के साथ इसका कोई लेना देना नहीं है. काहीच या ठिकाणी संबंध नाही का शिक्षणाच्या सोबत, चुकीचं आहे. यह ईवीएस शिक्षण अधिगम के लिए एक अच्छा शिक्षण अधिगम का अवसर है. म्हणजे ईवीएस साठी एक चांगल्या प्रकारचं काय करायचं टीचिंग लर्निंग साठी एक संधी आहे. यह उन बच्चों के लिए है जो विद्यालय में खाली पेट आहे. हे यांच्यासाठी आहे जे विद्यार्थी शाळेमध्ये उपाशी पोटी येतात. यह शिक्षण अधिगम के बहुत ही मूल्यवान समय को बर्बाद करता है. या ठिकाणी बर्बाद करतो का, या ठिकाणी सांगा. एमडीएम बर्बाद करेल का. व्हेरी गुड महेश सर. हा मला अपेक्षा होती महेश सर तुमच्याकडून अपेक्षा होती. गणेश सर छान, गणेश सर छान. आशा मॅडम, हरी सर, अश्विनी मॅडम. का बरं, म्हणजे मुलं घरून काय उपाशी पोट येतात म्हणून ते अन्न द्यायचंय का. नाही तसं नाही बघा. म्हणजे मुलं अगदी त्यांचा डबा पण घेऊन येतात, बरोबर का. मुलं त्यांचा डबा सुद्धा पण घेऊन येतात. तर हे नाही लक्षात ठेवा. 3 उत्तर नाही येणार, 4ही उत्तर नाही येणार. तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आलं पाहिजे, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आलं पाहिजे. लक्षात ठेवा की यह ईवीएस शिक्षण अधिगम के लिए एक अच्छा शिक्षण अधिगम अवसर है. आता कशी एक संधी चांगल्या तुम्हाला टीचिंग लर्निंग साठी बघा. मुलांना आपण समजा जे काही तांदूळ असेल, ज्या काही डाळी असतील, मसाले असतील, सगळं आहे, बरोबर. सगळ्यात महत्वाचं मुलं ते शाळेमध्ये ते बनवताना बघतील, बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याच्यापासून काय काय मिळतं याच्याबद्दल चर्चा केली जाईल. त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम पण राबवले जातात. अन्न नेमकं कोणतं आहे, अन्ना संदर्भातील विविधता काय असते हे मुलांना समजतं. ईव्हीएस तो एक प्रकार आहे, बरोबर ना. कारण ईव्हीएस मध्ये आपलं अन्न शिकवलं जातं, तुमचा भात तांदूळ शिकवलं जाईल, तुम्हाला बाकीच्या डाळीबद्दल शिकवलं जातं, मसाल्याच्या पदार्थाविषयी शिकवलं जातं आणि याबद्दलच नॉलेज त्यांना त्याच्यातून मिळणार आहे ना. म्हणजे हे चांगल्या प्रकारचे अध्यापनाची एक संधी म्हणून बघितलं पाहिजे. बाकी मुलं या ठिकाणी उपाशी येतात म्हणून ते अन्न शिजवून दिलं जात नाही. लक्षात आलं. तर ऑप्शन क्रमांक 2 तुमच्या या ठिकाणी करेक्ट उत्तर येणार आहे पा, ठीक आहे. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 11. पर्यावरण अध्ययन के संदर्भ में बोझ के बिना सीखना क्या बताता है. चला पर्यावरण अध्ययनाच्या बाबतीमध्ये, ठीक आहे. बोझ के बिना सीखना, लर्निंग विदाउट बर्डन. लर्निंग विदाउट बर्डन या ठिकाणी आपल्याला काय शिकवतं. स्कूल बॅग का कम वजन. या ठिकाणी जे दप्तर आहे त्याचं वजन कमी. ईव्हीएस पाठ्यपुस्तक में अध्यायों की कम संख्या, ठीक है. जे धडे आहेत त्याची कमी संख्या. अबोध का भार कम करने की जरूरत. अबोध का भार कमी करण्याची जरूरत म्हणजे काय. लोड ऑफ इनकॉम्प्रिहेन्शन नीड्स टू बी रिड्यूस्ड. कमी करायचा. ईव्हीएस पाठ्यक्रम को आधा कम करने की जरूरत. जो पाठ्यक्रम आहे तो डायरेक्टली आधा करायचा. सांगा सगळ्यात योग्य उत्तर आलं पाहिजे. सांगा बर्डनचा काय अर्थ होतो पहा.
लर्निंग विदाउट बर्डन. बघा कन्सेप्ट खूप खूप छोटी कन्सेप्ट आहे, खूप छोटी कन्सेप्ट. छान छान, चला पटपट पट उत्तर द्या. बोझ के बिना शिक्षण काय? ओके, छान छान, चला बरोबर देताय. लक्षात ठेवा, आपल्या बॅगचं वजन कमी करणं म्हणजे या ठिकाणी बोझ का बिना शिकणं असं नाही, म्हणजे या ठिकाणी लर्निंग विदाउट बर्डन होत नाही. बरोबर. ईवीएस के पाठ्यपुस्तकों में अध्यायों की कम संख्या म्हणजे धड्यांची संख्या कमी केली, धड्यांची संख्या कमी केली म्हणजे तुमचं वजन कमी होईल असं नाही, याचा अर्थ असा नसतो. याचा अर्थ असा असतो की मुलांना जे काही किचकट किचकट जे अवघड अवघड कन्सेप्ट दिल्या जातात ना, बरोबर ना, उगच आपण त्याला काय म्हणतो की हे केलंच पाहिजे, हे उग पाठांतर करून मुलांना सारखं सारखं टेन्शन घेऊन त्या गोष्टी करणं हे तुमचं बर्डन आहे. हे काय तुमचं बर्डन आहे. वजन दिलं म्हणजे ते बर्डन नसतं, लक्षात घ्या. मुलं कितीही वजन आणतात, ठीक आहे, मुलं कितीही वजन आणतात, किती पुस्तकं असतील, किती दप्तर असेल, आपण आपल्या पाठीवरती कितीही दप्तर नेतो, म्हणजे सरांनी सांगितलं एवढी 4 पुस्तकं आणा, 5वं पुस्तक ते घेऊन येतात, ठीक आहे, त्याचा या ठिकाणी अर्थ नसतो. तर लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं काय आहे की अबोध का भार कम करणे की जरूरत. अबोध म्हणजे काय की जी पोपटपंची ना आपल्या अभ्यासक्रमामध्ये पोपटपंची आहे तर ती कमी करायची. म्हणजे काय, मुलांना समजून घेणारे शिक्षण किंवा या ठिकाणी मुलांनी आकलनयुक्त शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यासाठीच तुमचं जो पाठ्यक्रम आहे तो असायला पाहिजे. लक्षात आलं. म्हणजे तुमचा पाठ्यक्रम हा अबोध नको, अबोध म्हणजे काय, क्लिष्ट नको, तुमचा साधा सोपा मुलांना समजून घेणारा असायला पाहिजे. एनसीईआरटी तुम्ही अभ्यासक्रम बघितला, एनसीईआरटी मध्ये एवढा अभ्यासक्रम छान आहे की त्याच्यामध्ये मुलांना ते आपल्या जे काय रिलेट असतं ना तर ते आहे त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे मुलं मग पुढे बघा 5वी 6वीला गेलं किती तुमचा अभ्यासक्रम मोठा येऊ द्या ते चांगल्या प्रकारे झेपतात. ह्याचा अर्थ असा घ्यायचा की अबोध का भार कम करने की जरूरत आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, इनकम्प्रिहेन्शन, लोड ऑफ इनकम्प्रिहेन्शन नीड टू बी रिड्यूस्ड, याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. ईवीएस पाठ्यक्रम को आधा कमी करायचा का, तर नाही. ठीक आहे. तर अभ्यासक्रम तुमचा तेवढाच राहील, फक्त तो अर्थपूर्ण असायला पाहिजे, तो समजायला सोपा असायला पाहिजे ना, आकलन युक्त असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे, आकलन युक्त असणं गरजेचं आहे. कसा असावा, तर आकलन युक्त असावा. चला प्रश्न पुढचा. ईवीएस कक्षा में समूह में सीखने का क्या उद्देश्य है पहा. ठीक है, ग्रुप मध्ये या ठिकाणी शिकण्याचा उद्देश काय पहा. लड़के और लड़कियां अलग अलग सीख सकते हैं. कम और उच्च प्रदर्शन करने वाले छात्रों को अलग करना और उपचारात्मक शिक्षण देना. कम और उच्च प्रदर्शन करने वाले जो छात्र आहेत त्यांना वेगळं करणं, सेग्रेगेट करणं. सहयोग के मूल्यों को लागू करने और साथ काम करने के लिए प्रत्येक बच्चों को सक्रिय रूप से भाग लेने और सीखने में सक्षम बनाना. छात्रों को आसानी से प्रबंधित करना और वर्कलोड को कम करना. चला पटकन उत्तर द्या. पहिलं काय म्हटलंय बघा, बॉईज अँड गर्ल्स कॅन लर्न सेपरेटली, म्हणजे मुलं आणि मुली हे वेगवेगळे शिकतात. निगेटिव्ह आहे, बरोबर. टू सेग्रेगेट शब्द आला, नंतर अजून कोणता शब्द आहे पहा, डू रिमिडियल इनकॅल्क्युलेट म्हणजे कम और उच्च प्रदर्शन करने वाले छात्रों को अलग करना और उपचारात्मक शिक्षण. अलग करना काय पहा, तुमचं निगेटिव्ह आहे, बरोबर, निगेटिव्ह आहे. सहयोग के मूल्यों को लागू करना म्हणजे एकमेकांना कॉपरेशन करणं आणि एक साथ काम करने के लिए प्रत्येक बच्चे को सक्रिय रूप से ऍक्टिव्ह पद्धतीने त्यांना भाग घेण्यात आपण त्यांना भाग पाडलं पाहिजे आणि शिकण्यासाठी त्यांना सक्षम बनवायचं. तर हे तुमचं उत्तर करेक्ट येणार आहे. ठीक आहे. तर सहयोगात्मक शिक्षणाचा हा उद्देश असतो. छात्रों को आसानी से प्रबंधित करणार, मुलांना प्रबंधित करायचंय का, तर नाही, मुलांना प्रबंधित करायचं नाही, त्यांना लिमिटेड करायचं नाही. मुलांना एकमेकांशी इंटरॅक्ट करून, एकमेकांची मदत घेऊन, एकमेकांचं सहकार्य घेऊन त्यांच्या पद्धतीने शिकायला ऍक्टिव्हपणे, सक्रियपणे भाग पाडणं. तर हा तुमच्या ठिकाणी ग्रुप लर्निंगचा उद्देश असतो. करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट येईल. प्रश्न पुढचा, बाला का पूरा रूप क्या है. बाला, बाळाचा पूर्ण रूप काय, बाळाचं पूर्ण रूप काय सांगा. बाळाचं नाही, बाला,
बाला लक्षात ठेवा. मस्तिष्क सहायता प्राप्त अधिगम असाइनमेंट. मस्तिष्क सहायता प्राप्त अधिगम असाइनमेंट म्हणजे काय? ब्रेन असाइनमेंट लर्निंग एडेड, ब्रेली एज लर्निंग एड, बिल्डिंग एज लर्निंग एड, ब्रेली एडेड लर्निंग असेसमेंट. बाला BALE बाला, बालाचा रूप काय होतं तर लक्षात ठेवायचा. बालाचा बी, जो बी आहे ना, बी फॉर बिल्डिंग काय असतं पा? बिल्डिंग. ठीक आहे, बी फॉर बिल्डिंग आहे. ए फॉर काय असणार आहे पा? एज. एल फॉर लर्निंग आणि लर्निंग, आणि ए फॉर एड. ए फॉर एड हे लक्षात ठेवायचं. बिल्डिंग एज लर्निंग एड म्हणजे अधिगम सहाय्यक के रूप में बिल्डिंग एज अ लर्निंग एड. ठीक है, अधिगम सहाय्यक के रूप में बिल्डिंग, अधिगम सहायता नाही, अधिगम सहाय्यक के रूप में बिल्डिंग. अधिगम सहाय्यक के रूप में बिल्डिंग म्हणजे काय? तर जी काय आपली शाळेची इमारत असणार आहे त्या शाळेच्या इमारतीच्या माध्यमातूनच मुलांना शिकायला मिळालं पाहिजे. मग याच्यामध्ये तुमचं काय काय येणार? तुम्ही बोलक्या भिंती बनवणार, त्याच्यावरती चित्र काढणार, त्याच्यावरती समजा कुठेतरी लिहून ठेवणार, भाषा समृद्ध वातावरण तुमचं असेल, प्रिंट रिच एन्व्हायरमेंट असेल, त्यानंतर बिल्डिंग वरती तुम्ही चित्र वगैरे काढू शकता. म्हणजे मुलांना ज्याच्या माध्यमातून शिकायला मिळेल अशा प्रकारचं वातावरण तयार करणं म्हणजे वातावरण म्हणजे थोडक्यात ती बिल्डिंगच बनवायची की तुम्ही कुठल्याही ह्याच्या रूम मध्ये गेला की तुम्हाला ते मुलांना शिकायलाच मिळालं पाहिजे. तर अशा प्रकारचा हा काय बाला आहे. लक्षात आलं? बालाचा काय अर्थ लक्षात घ्या परत एकदा. बिल्डिंग एज लर्निंग एड, बिल्डिंग एज लर्निंग एड. चला पुढे बघू, प्रश्न क्रमांक 14. वैकल्पिक ढाचे का क्या अर्थ आहे? वैकल्पिक ढाचा म्हणजे अल्टरनेटिव्ह फ्रेमवर्क. बघा, अल्टरनेटिव्ह फ्रेमवर्क आपण कितीतरी वेळेस बघितले हे प्रश्न. मग आता याचा काय नेमका अर्थ काय पहा. विभिन्न भौतिक घटनाओं का पाठ्यपुस्तक स्पष्टीकरण, विचार जो अवधारणाओं के औपचारिक रूप स्वीकृत स्पष्टीकरण से अलग है. वर्तमान में वैज्ञानिक और सामाजिक वैज्ञानिक द्वारा आयोजित विचार, सभी विचार जो दृढ़ता से बच्चों द्वारा अर्जित किए जाते हैं. असे सगळे विचार की जे दृढ़ता से बच्चे द्वारा अर्जित किए जाते हैं. सांगा वैकल्पिक फ्रेमवर्क म्हणजे काय पहा. टेक्स्ट बुक एक्सप्लेनेशन ऑफ वेरियस फिजिकल फेनोमेना, ideas that differ from the normally accepted explanations of the concept, ideas presently held by scientists and social scientists, all ideas that are firmly held by children. बघा, अल्टरनेटिव्ह फ्रेम म्हणजे काय लक्षात घ्या. तुम्हाला हिंदी मधून नाही समजलं इंग्रजीमध्ये बघा. विभिन्न भौतिक घटनाओं का पाठ्यपुस्तक स्पष्टीकरण, वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्याचं पाठ्यपुस्तक स्पष्टीकरण म्हणजे अल्टरनेटिव्ह होईल का? नाही. तर लक्षात ठेवा वैकल्पिक ढाचा याचा अर्थ असा असतो की तुमची एखादी कन्सेप्ट असेल ना, एखाद्या कन्सेप्ट शिवाय तुम्ही ती कन्सेप्ट इतर मार्गांनी सुद्धा या ठिकाणी समजून घेणं, याला आपण काय म्हणतो अल्टरनेटिव्ह फ्रेमवर्क म्हणतो. साध्या सोप्या भाषेमध्ये काय म्हणतो त्याला? अल्टरनेटिव्ह म्हणजे वेगळा मार्ग. म्हणजे तुमचं जे गणित आहे, समजा गणित आहे, आता आपण ईव्हीएस आहे, परंतु आपण ईव्हीएस मध्ये सुद्धा आपण काय करतो बघा, वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो. म्हणजे समजा आपण काय म्हणू, एखादी घटना घडली तर एखादी घटना घडलेली असताना तुम्ही एकाच दृष्टिकोनातून तिच्याकडे बघणं हे थोडंसं आपण काय म्हणू ती घटना आपल्याला समजून येण्यामध्ये थोडीशी अडचणीची ठरतं. मग तुम्हाला ती घटना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने विचार करणं गरजेचं असतं. वेगवेगळ्या मार्गाने विचार करणं म्हणजे काय असतं? अल्टरनेटिव्ह फ्रेमवर्क असतं. लक्षात आलं? बघा मग दुसऱ्यामध्ये काय म्हटलंय की आयडियाज दॅट डिफर फ्रॉम द फॉर्मली एक्सेप्टेड एक्सप्लेनेशन्स. म्हणजे अशा प्रकारच्या आयडिया असतात की ज्या तुम्हाला पारंपरिक पद्धतीने तुम्ही ते एक्सेप्ट करा, त्यापेक्षा ते वेगळ्या काहीतरी असायला पाहिजे. एक्सप्लेनेशन ऑफ द कन्सेप्ट म्हणजे अशा प्रकारच्या आयडिया असायला पाहिजे की ज्या तुम्ही जे काय फॉर्मली म्हणजे नेहमी येतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असायला पाहिजे. म्हणजे वेगळं उत्तर असायला पाहिजे, सगळ्यांपेक्षा वेगळं असायला पाहिजे. म्हणजे एकाच मार्गाने नको, एकच तुमचं उत्तर नको, बरोबर ना. ज्या ठिकाणी क्रिटिकल थिंकिंगचा क्वेश्चन असेल, बरोबर ना, त्या ठिकाणी एकच नको, सगळ्यांचं विचार हे त्या मानाने वेगवेगळे येणं आले पाहिजे. यालाच आपण लक्षात ठेवायचा वैकल्पिक ढाचा म्हणतो. त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह फ्रेमवर्क असं बोलत असतो. लक्षात आलं? ऑप्शन क्रमांक 2.
3 मध्ये म्हटलंय की वर्तमान में वैज्ञानिकों और सामाजिक वैज्ञानिकों द्वारा आयोजित विचार, म्हणजे वर्तमानमध्ये जे वैज्ञानिक असतील, सामाजिक वैज्ञानिक असतील, त्यांनी जे काही विचार केले ते त्यांचे विचार झाले, तर ते घेणं म्हणजे अल्टरनेटिव्ह असेल का? नाही. तर आपले विचार वेगळे आले पाहिजे, विद्यार्थ्यांचे विचार वेगळे आले पाहिजे. सभी विचार जो दृढ़ता से बच्चे द्वारा अर्जित केले, दृढ़ता से म्हणजे काय? पाठांतर करून त्यांनी अर्जित केलेले असतील. तर तसं नाही, त्यांना ते स्वतः या ठिकाणी समजलं पाहिजे. म्हणजे आयडिया दॅट डिफर फ्रॉम द फॉर्मली एक्सप्रेशन ऑफ द कन्सेप्ट. ओके, याला म्हणायचं अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, लक्षात आलं? चला प्रश्न पुढचा आणि प्रश्न शेवटचा आहे. महिलाएं पुरुषों की तुलना में कमजोर है, यह एक डैश है. महिलाएं पुरुषों की तुलना में कमजोर है. सांगा आता काय आहे? महिलाएं पुरुषों की तुलना में कमजोर है, ये एक मिथक है. मिथक है, वैज्ञानिक तथ्य आहे, रूढीबद्ध धारणा आहे, अंधविश्वास आहे. महिलाएं पुरुषों की तुलना में कमजोर है. नाही, हे रूढीबद्ध धारणा नाही, हे पण एक मिथक आहे. लक्षात आलं? हे काय पहा, एक मिथक आहे. असं काय आहे का की महिलाएं पुरुषांच्या संदर्भात कमजोर आहेत, असं आहे का? महिलाएं पुरुषों की तुलना में कमजोर है, हे काय पहा, एक मिथ आहे. ठीक आहे, हे काय पहा, एक मिथ आहे. ठीक आहे, तर हे कुठल्याही प्रकारची रूढीबद्ध धारणा नाही. हा, त्याच्यामध्ये समजा महिला हे करते ते करते, अशा प्रकारच्या रूढीबद्ध धारणा आल्या, परंतु या ठिकाणी महिलाएं पुरुषांच्या तुलनेमध्ये पहा कमजोर असतात. ठीक आहे, हे एक पहा मिथक आहे. काय पाहिजे? एक मिथक आहे. चला समजलेत पर्यंत? ठीक आहे, बऱ्याच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. थांबूया आपण इथं. ठीक आहे, ओके. हा, हिंदी ग्रामर पीडीएफ टाकूया आपण. हिंदी ग्रामर पीडीएफ टाकू. सगळ्या पीडीएफ तुम्हाला मिळतील, काही टेन्शन घेऊ नका. पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होऊन जातील.